एक दिवस माहेरी राहून मी निघाले माझ्या आजोळी जायला. 15 दिवसासाठीच मी आलेली होती, त्यामुळे जास्त दिवस राहायला काही मला मिळणार नव्हतं. कारण 15 दिवस इकडं-तिकडं जातात आणि खूप कमी असतात. मग सगळे म्हणतात की तू आलीस, भेटली नाहीस वगैरे. पण इतके कमी दिवस असतात की भेटायला वेळ मिळतच नाही खरं तर. आणि मी इंडियाला आले होते स्पेशली ती म्हणजे माझ्या आजी-आजोबांना भेटायला. आजी-आजोबांचं माझ्या जे काही वय होत चाललं आहे आणि त्यांची तब्येत वगैरे चांगली नसते. तर म्हटलं की आपण भेटून येऊया एकदाचं. कारण मागच्या वेळी मला जायला मिळालं नव्हतं जेव्हा दीपक इंडियाला आलेले होते. आणि पुढच्या वर्षी पण यायला जमेल की नाही हे मला माहीत नाही, म्हणून म्हटलं की ठीक आहे मी भेटून येते. मग इथं कसं होतं की मी येणार आहे म्हणून मग माझ्या दीर आणि जाऊबाईला मुलगी झालेली आहे आणि मग त्यांचा फंक्शन ठेवायचं असं चालू होतं. आणि मग ते फंक्शन वगैरे अटेंड करून मग नंतर पुण्याला यायचं असं माझा प्लॅन होता. पण मग तेव्हाच शांताई म्हणजे माझ्या मम्मीची मावशी जी आणि माझी आजी, मला आजी लागते, तर ती वारली आणि नंतर मग आम्ही जे काही सगळे प्लॅन होते ते सगळे कॅन्सल केले. कारण शांताई खूप जवळची होती सर्वांसाठीच आणि मग हे असं झालं. तर मग पुढं काय करणार ना, कारण दुसऱ्या दिवशीच लगेच कार्यक्रम होता आणि ज्या दिवशी आई वारली त्या दिवशी मला जायचं होतं माझ्या सासरी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि त्याच्यानंतर मला पुण्याला जायचं होतं आणि माझ्याकडे ऑप्शन नव्हता कारण माझी फ्लाईट ऑलरेडी बुक केलेली होती आणि मला पुण्याला जायलाच पाहिजे होतं. तर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आई तर मला म्हणाली म्हणजे माझी सासूबाई की हिला यशस्वीला आणि जाऊबाईला ते भेटून ये म्हणून, कारण वर्षातनं एकदाच येणार. तर मग एकदा का मी गेले तर मग नंतर कधी येईन काय माहीत नाही, तर मग भेटून जा म्हणाली. तर मग म्हटलं की ठीक आहे भेटून जाते मी. आणि खरं तर तेव्हा माझी तब्येत पण म्हणजे एवढी चांगली नव्हती. मला ताप वगैरे, खोकला, सर्दी वगैरे ह्या गोष्टी म्हणजे झालेल्या, कारण इंडियामध्ये आलं की मग ते आजारी एकदा तर पडायला होतंच, पाणी वगैरे इकडचं तिकडचं लागल्यामुळं. पण मग तसंच मग मी प्रवास करतच होते, कारण दुसऱ्या दिवशी मला लगेच बसायचं होतं पुण्यासाठी, कारण पुण्याला जायचं होतं. मग ह्याच्यामध्ये पप्पा आलेला होता मला सोडायला गोवाडला. खरं तर मी पप्पाला येऊ नको असं म्हणून सांगितलेलं होतं, कारण पप्पाचा पण पाय दुखावलेला होता आणि तो सुजत होता आणि तरीही नको म्हटलेलं, तरी पण पप्पा आला. म्हणाले की आणि तू पुढच्या वर्षी कधी येशील काय माहिती नाही आहे आणि मी येऊन भेटून तुला बसून जातो. म्हणून तो आला, सगळं साहित्य वगैरे घेऊन, खायला वगैरे गोष्टी सगळ्या घेऊन आला आणि आम्हाला गाडीमध्ये बसून दोघींना व्यवस्थितपणे तो मग गेला. जायच्या दिवशी मग माझी मामाची आई तिनं उंडा बनवलेला होता, कारण मला उंडा खूप आवडतो आणि मी तिला कशाला उगाच त्रास द्यायचा करायला, म्हणून मी तिला नको करू नको म्हटलेलं. पण नंतर ती म्हणाली की तू एवढ्या दिवसातून येतेस आणि मी बनवतेस, म्हणून तिनं मग बनवला आणि उंडा इतका छान झालेला, टेस्टी झालेला की काय सांगू, खूप सुंदर झालेला. आणि मग मी तो मग प्रवासामध्ये पण बांधून घेऊन जायचं ठरवलं. मग कोवणमध्ये आलेली होती दीदी, मग तिला घेऊन आम्ही बस स्टॉपवर गेलो. वेळ होता अजून, कारण आम्ही लवकरच आलेलो होतो. मग तिथं आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. घरातून घेऊन आलेलो होतो, पण म्हटलं की अजून थोडंफार आपण खाऊया. आणि मग पप्पा आम्हाला गाडीमध्ये बसवून सगळं साहित्य वगैरे ठेवून गेला. पप्पा लवकर आलेला होता आणि लवकरच बसून जातो म्हणाला, कारण पप्पाला आणि पुढं गावी पण जायचं होतं ह्या कारणामुळे. खरं तर गावाकडून मला तिकडं जायचं इच्छाच नव्हती. एकतर आईबाबांना सोडून जायची इच्छा नव्हती आणि कारण त्यांनी लहानाचं मला मोठं केलं, इतकी वर्ष मी तिथं राहिलेली आहे आणि त्यामुळं पण खूप जीवावर आलेलं होतं. पण काही काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, त्यामुळं मग ऑप्शनच नव्हता. तरी दीदी माझ्यासोबत होती, आम्ही दोघीजणी मिळून पुण्याला जात होतो, ती एक चांगली गोष्ट होती. आणि तिथं जाऊन पण खूप साऱ्या गोष्टी होत्या, शॉपिंग वगैरे करायच्या होत्या. तिकडचे नेदरलँडला सामान घेऊन जायचं होतं ह्या सगळ्या गोष्टींचं, त्यामुळे तिकडं पण 1-2 दिवस राहणं गरजेचंच होतं. भेटले आम्हाला. अजून पण होतं रे दोडकी दोडकी म्हणून, दोडकी बोलते ते साईडला असं शिरा येत, शिरा शिरा खायचं आधी, नंतर ते खायचं. ते नव्हतं येतं ना, हे तर थांबले गाडी जेवणासाठी पण ते भेटले नाही ते आम्हाला. विदाउट AC. महाराष्ट्र बस अशीच, महाराष्ट्र बस असंच आहे. महाराष्ट्र बसचं पण महाराष्ट्र बसमध्ये स्लीपर कुठं असते? वरती असते, खालती नसते. वर असते? हेच की असं असते. असते? मी कधी केली नाही. असते, ठीक आहे. असते.
रात्री 1-2च्या सुमारास आम्ही पुण्याला पोचलो आणि त्याच्यानंतर मग सकाळी दूध संपलेलं होतं म्हणून मग मी सकाळी अंघोळ वगैरे करून मग दूध आणायला गेले आणि मग चहा ठेवला. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.